नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवूया वजडी मसाला। मी वजडी बघा अशी छान स्वच्छ धुवून घेतली आणि हळदीच्या पाण्यामध्ये व्यवस्थित साफ करून घ्यायची, म्हणजे वास येत नाही। आता इकडे आपण एक कुकर मांडलाय, कुकरमध्ये 1 चम्मच तेल टाकलंय, तेजपत्ता टाकायचा आहे, थोडासा कढीपत्ता टाकूया आणि एक कांदा घेतलाय तर बारीक कट करून टाकायचा आहे आपल्याला। कांदा थोडासा आपण गुलाबी रंगावर भाजून घेऊया। कांदा आपला थोडासा गुलाबी रंगावर भाजलाय, तर आता याच्यात आपण 1 चम्मच हळद टाकूया। आता आपण याच्यामध्ये वजडी टाकूया। वजडी व्यवस्थित कशी साफ करायची, तुम्हाला जर याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। एकदम वरचं साल्ट असतं ना, ते पण मी काढून टाकले, याचं स्किन त्याची पूर्ण वरची काढून घेतलेली आपण। तर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकूया। 1 टमाटर घेतले मी, असं अर्धा मोठं कापले, जास्त बारीक नाही, ते टाकायचं आपल्याला आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया। तेजपत्ता ते टाकल्यामुळे ना याचा म्हणजे वास पण येत नाही आणि व्यवस्थित छान टेस्ट पण लागतो। आता मिक्स करून घेतल्यानंतर आपण एक झाकण मांडू, याच्यावर पाणी अजिबात टाकायचं नाही। त्यानंतर आपण हे झाकणामध्ये पाणी मांडू, म्हणजे गरम झाल्यानंतर हे त्यात टाकूया। 5 मिनटं स्लो गॅसवर ठेवूया। 5 मिनटं झालेत बघा स्लो गॅसवर ठेवून, तर हे पाणी गरम झालं आहे। आता आपण हेच पाणी याच्यामध्ये टाकूया। आता आपण याला एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याच्या आपण 4 शिट्ट्या करून घेऊया। 3 शिट्ट्यामध्ये पण शिजेल लगेच। आता आपली वजडी शिजती तोपर्यंत आपण मसाला बनवू। ते अर्धी वाटी मी घेतले, ते वल्ल नारळ, तुम्ही हवं तर सुकं घेऊ शकता, पण मी मसाला बनवते याचा वजडी मसाला, तर मी वल्ल घेतले। तर आपण याच्यामध्ये टाकूया अद्रक, लसूण, थोडीशी आपण कोथिंबीर घेऊया आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, पुदिना नाही भेटला मला। आता बारीक पेस्ट करून घेऊया। वजडी बघा आपली इकडे मस्तपैकी शिजली, एकदम गाळ झाली। 4 शिट्ट्या करून घेतल्या त्या लो टू मिडियम गॅसवर, तर व्यवस्थित अशी शिजली वजडी आपली आणि पाणी पण बाहेर नाही आलं कुकरच्या। आता आपण इकडे मांडूया टोप। टोपात टाकलं 1 मोठा चम्मच तेल। तेल थोडंसं गरम झालं, लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर हे खूप तिखट आहे, तर मी 2 चम्मच टाकलेत। त्यानंतर जे आपण जो बनवला आहे ना, तो टाकूया, खोबऱ्याचं वाटण, आणि याच्यात मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। एक 2 मिनटं आपण छान मसाला परतून घेऊया। मसाला बघा 1-2 मिनटं झाले, छान असा परतला आपला। आता याच्यात आपण चिकन मसाला टाकूया। तर चिकन मसाल्याचं 1 पाकिट टाकले मी, छोटंवालं 5 रुपयेवाला असतं ना, ते पाकिट टाकले 1। त्यानंतर आपण आपली वजडी टाकूया याच्यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। आता तुम्हाला जर पातळ हवं असेल तर इथे गरम पाण्याचा वापर करा। मला पातळ नाही बनवायचं, मी फक्त मिक्सरचं भांडं धुवून टाकणार आहे याच्यात पाणी, जास्त पाणी नाही टाकायचं मला। आणि मीठ इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेक करून टाका। त्यानंतर आपण याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि 5 ते 6 मिनटं याला ना स्लो गॅसवर छानपैकी शिजून देऊया। तसं वजडी आपली शिजलेली, पण मसाल्यामध्ये छान शिजवले ना तर अजून टेस्ट येईल। तर आपण झाकण ठेवलं होतं आणि 5-6 मिनटं स्लो गॅसवर शिजून घेतली बघा। तर वजडी आपली छानपैकी शिजली आणि तरी पण खूप आली। तर बघा आता आपण गॅस बंद करूया। झटपट असा तयार आहे आपला वजडी मसाला।